नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील सैनिक समाज पार्टीतर्फे 24 तारखेला सकाळी 11 वाजता फॉर्म भरणार आहे। तर आपण जरूर तिथं यावं आणि माझ्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो। माझं अगदी जीवन एखाद्या साधू संन्यासारखं फकीरासारखं आहे आणि 71 साली मी यंग कॅप्टन असताना ह्या देशासाठी मी अर्धा लिटर रक्त सांडलेला माणूस आहे आणि मी मरता मरता वाचलो आहे। आणि तदनंतर मी जेव्हा पण कामं करतोय धरणावरती किंवा आणखीन काही क्रांतिकारक काम करतो त्यावेळेला माझ्यावरती खूप अटॅक होतात, पण मी त्यावेळेला त्यांना कायम सांगतो की एक बार मैं मर चुका हूँ, अभी कोई मारने वाला नहीं, अगर मालिक की इच्छा हो तो मैं ये हो जाऊंगा। तर सांगायचा उद्देश काय की आमचा जीव तुटतोय की नवीन पिढीसाठी आम्ही काय करायला पाहिजे। आम्ही आता सगळं जग बघितल्यानंतर असं वाटतं अरे आपण खरंच नरकात राहतोय का? आता तुम्ही बजबजपुरी बघा, चालता येत नाही साहेब आणि पुढच्या 2 वर्षात तुमची 90 लाख लोकसंख्या होणार आहे। अरे इथं म्हणजे एका दुसऱ्यासाठी म्हणजे ज्याला म्हणतो ना भाईचारा प्यार मोहब्बत वो खतम होने वाली आहे। आता आपण नेहमी मुलांना सांगतो वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम। पोरांना वंदे मातरमचा अर्थ तर माहिती आहे, पण मलयज शीतलामचं विचारलं तर सांगता येत नाही। अरे मलय म्हणजे चंदन, चंदनाचे पर्वत आपल्याकडे आहेत आणि कविकल्पना अशी आहे बंकिमचंद्रांची, ते काय म्हणतात की आपल्याकडे कर्नाटका तामिळनाडू आणि खालचे जे देश आपले प्रांत आहेत तर तिथं मोठ्या प्रमाणात चंदनाचे मलय पर्वत आहेत आणि जेव्हा समुद्रावरून वारे वाहत येतील त्यावेळेला हा चंदनाचा सुगंध घेऊन पूर्ण महाराष्ट्रावर आणि पूर्ण भारतावर जाईल आणि त्यावेळेला खाली काय असलं पाहिजे, त्यावेळेला जे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे भाईचारा प्यार मोहब्बत इन्सानियत, इथं दुधाचे नद्या वाहिल्या पाहिजेत। पण असं होतं आहे का? इथं तर रक्ताच्या नद्या वाहण्याच्या गोष्टी होत आहेत। म्हणून माझा जीव तुटतो नवीन पिढीसाठी की बाबांनो आपण या नवीन पिढीला चांगली दिशा देऊया आणि आपण सगळे भाग्यवान आहोत। अरे एकेकाळी हा विश्वगुरू होता आणि ह्याला पुन्हा विश्वगुरू बनवूया। आपल्याकडे जे आहे ते जगात कुणाकडेच नाही आहे। मी आज 7 देश फिरून आलेला माणूस आहे। आपला देश इतका सुंदर आहे, पण त्याला आपण जो वाचलेला आहे म्हणजे एकेकाळी 90 लाख आपण होतो, आज ते 40 लाख पण नाही वाचलेलो, तर त्याला सुंदर आणि सुदृढ करूया ना रे बाबांनो सगळे मिळून। आज जिथं जाईल तिथं कचरा 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 आमचे पंतप्रधान झाडू मारताना बघतात। तर मी म्हणतो की माझं काय काम आहे, तर माझं काम आहे की मी पेपर प्लॅस्टिक पेपर प्लेट कुठेच वापरणार नाही। मी माझा हा रुमाल 365 दिवस धुवून वापरतो। मी बिस्लेरीमधून पाणी पित नाही। माझ्याकडे थर्मास आहे बॉटल ज्याच्यामध्ये मी दिवसभर पाणी पितो, वर्षभर त्याचाच वापर करतो। त्याच्यामुळे माझ्याकडून कचरा शून्य होतो। तर आपण प्रत्येकाने कचरा शून्य कसा होईल याच्यावर पण विचार करावा आणि प्रत्येक पुणेकराने एक झाड लावण्यासाठी माझ्याकडे भरपूर जागा आहे, त्याची सेवा मी करेन। जसं लहान मुलासारखं झाड लावल्यानंतर त्याची तळ हातावर जसं आपण फोड असतो तशीच त्या झाडाची सेवा करावी लागते, ती सेवा मी करायला तयार आहे। माझ्याकडे धरणावरती 44 किलोमीटर चारी बाजूनी जो आम्ही रस्ता केला आहे त्यावर आमच्याकडं जसं मगाशी कुणीतरी म्हटलं आम्ही तर 50 लाख झाडं लावायचं उद्दिष्ट आहे, ते ह्या 2 महिन्यात करतोय। पण आत्तापर्यंत 30 लाख झाडं लावलीत आणि ज्याला झाड लावायचं आहे, ज्याचा वाढदिवस असेल, ज्याचं लग्नाचा काही सोहळा असेल तर तिथे येऊन झाड लावा, तरच ही पृथ्वी वाचेल आणि तरच पुणेकरांना चांगला ऑक्सिजन मिळेल, नाही तर फार दिवस अवघड होणार आहे।